श्री स्वामी समर्थ. आपला ह्या मंदिराचा म्हणजे श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ नारायणपेठ पुणे इथलं जे आपलं स्वामी मंदिर आहे त्या स्वामी मंदिरात श्री स्वामी प्रकट दिन उत्सव हा जो नेहमी आपण साजरा करतो भक्तिमय वातावरणात आनंदात उत्साहात, तो उत्सव ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी संपन्न होत आहे. त्या दिवशी मंदिरात स्वामींना सकाळी अभिषेक असतो. तो अभिषेक आपले सेवेकरी आहेत खोपटकर, ते आणि त्यांची पत्नी आणि अमित काळे आणि त्यांची पत्नी अशा चौघांच्या हस्ते तो संपन्न होत आहे. सकाळी 10:30 वाजता 12 वाजता श्री स्वामींना महानैवेद्य, त्याच्यानंतर स्वामींची आरती आणि मुख्य कार्यक्रम संध्याकाळी सुरू होत आहे 5 वाजता आपला पालखी सोहळ्याची मिरवणूक. यावर्षी आपण विशेष म्हणजे बँड आणि इतर काही महिला सेवेकऱ्यांचा टाळ घेऊन एक वेगळ्या प्रकारचा असा एक नाद त्याच्यामध्ये असेल असं नृत्य, आणि ही मिरवणूक थोडीशी आपण यावर्षी दुरून आयोजित केली म्हणजे रमणबाग चौक, शनिवार पेठ, मुठेश्वर मंडळ वगैरे अशी ती येणार आहे. 6:30 पर्यंत ती मिरवणूक इथे येईल असा सगळा कार्यक्रम तो आखलेला, आणि 6:30ला स्वामींची महाआरती सुरू होईल. ती 7:15 पर्यंत संपेल. 7:15ला आपण दरवर्षी काही सामाजिक उपक्रम करतो, कुठल्या तरी संस्थेला देणगी वगैरे जे देतो किंवा एखादी वस्तू, तर यावर्षी आपण तसे काही मान्यवर बोलवलेले आहेत, आमंत्रित केलेले आहेत, त्यांना ती देणगी दिली जाईल. त्याच्यानंतर प्रबोधन आणि महाप्रसाद रात्री 10 वाजेपर्यंत असा हा भरगच्च कार्यक्रम आहे. दिवसभरात इथे अनेक सेवेकरी श्री स्वामी समर्थ चरित्राचं पारायण करत असतात किंवा नामजप करत असतात. तर सकाळी 8 वाजल्यापासून आपलं मंदिर त्या दिवशी उघडं असेल, स्वामींचं दर्शन त्या दिवशी सुरू असेल आणि दिवसभर हे दर्शन रात्री 10 वाजेपर्यंत सुरूच राहील. ते ह्यामध्ये ज्या भक्तांना काही सेवा करायची असेल तर इथे मंदिरात बसून सेवा करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथ्या इथे आपल्याकडे उपलब्ध आहेत. माळा करायच्या असतील, जपमाळ करायची असेल तर माळा पण उपलब्ध आहेत. तर जास्त इथे आपला मित्रपरिवार, आपले स्वामी भक्त जे ओळखीचे असतील त्यांच्यासह आपण सर्वांनी इथे यावं आणि सर्व सेवेचा लाभ घ्यावा. जसं मी श्री दादा दामले, अध्यक्ष श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ, आपल्याला ह्या आमंत्रणाद्वारे करीत आहे. श्री स्वामी समर्थ.